नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य. तर मित्रांनो, भरपूर मुलांनी दूध विक्रीचे स्टार्ट केलेत, पण त्यांना चाऱ्याचं नियोजन लागत नाही. कोणता चारा किती वेळ दिला पाहिजे आणि दिवसात म्हशींना किती वेळेस वैरण टाकली पाहिजे, ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि सर्व माहिती मी माझ्या डेअरी फार्मवर जी चाराचा नियोजन लावले त्यानुसार देणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीला सांगतो मित्रांनो, जेव्हा आपण सकाळी दूध काढतो 5 ते 6च्या दरम्यान, दूध काढणं झाल्यानंतर आपण म्हशींना सुका चारा टाकायचा. त्याने होते काय मित्रांनो, सुका चारा टाकल्यानंतर सकाळी सकाळी म्हशी जास्त पाणी पितील आणि मग जास्त पाणी पिल्यानंतर जास्त दूध तयार होते. तुम्हाला तेवढं तर माहित असेल. त्यानंतर मित्रांनो दुसरी वैरण टाकायची आपण 11 ते 10च्या दरम्यान. ती वैरण असली पाहिजे आपली ओली वैरण, जसे की ऊस, मक्का. ते टाकल्यानंतर मित्रांनो आपण सांजच्या परी वैरण टाकायची 5 ते 6च्या दरम्यान. जर आपण दूध काढतो का सांजच्या परत, त्यानंतर ही वैरण झाली पाहिजे. त्याच्या आधी आपण मशीनला पाणी पाजून घ्यायचं, दूध वगैरे सगळं क्लिअर करायचं आणि शेवटचं काम म्हणजे आपली वैरण टाकणार असली पाहिजे सांजच्या परी आपल्या गोट्यामध्ये. ती वैरण टाकायची मित्रांनो. आपण जी ओला चारा आणि सुका चारा मिक्स करायचा आणि त्यामध्ये तुमचं जे मिनरल मिक्सर वगैरे असेल ते सर्व त्या चाऱ्यात टाकून द्यायचं. त्याने होते काय, जास्त मशीनला रोज करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. जे आपण आता सांजच्या परी 6 वाजता वैरण जर टाकली तुम्ही, तर रात्रभर आपण मशीन रोज करेन त्याचं मशीनची पचनक्रिया होते. त्यामुळे आपल्या मशीनला जास्त जास्त सकाळचा दूध निघते. तुम्ही बघू शकता, तुमच्या गोट्यामध्ये तुम्ही अनुभवू शकता हे करून सर्व, की आपल्या म्हशी सांजच्या पेक्षा सकाळी दूध जास्त देतात. तर ह्याच कारणामुळे मित्रांनो, की रात्रचा रोज हे त्यांचा जास्त कालावधी भेटल्यामुळे, जास्त आराम भेटल्यामुळे जास्त दूध मिळतं. तर तुमचं मिनरल मिक्सचर वगैरे ते सर्व तुम्ही रात्री दिलं पाहिजे मशीनना आणि सकाळी फक्त ओला चारा, सुका चारा. बाकी वेळेस तर आपली मग सरकी पेंट असते. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या खिलारी डेअरी फार्म चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.